अध्याय 32. वैधव्य आचार धर्म. मृत ब्राह्मण जिवंत झाला. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आलेल्या देवांना बृहस्पतींनी पतिव्रतेचा आचार धर्म कसा असावा हे सविस्तर सांगितलं. पती निधनानंतर वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रीनं कसं वागावं, काय करावं, काय करू नये, म्हणजेच विधवेचा आचार धर्म सविस्तर समजावून दिला. बृहस्पती म्हणाले, पती निधनानंतर पतिव्रता स्त्रीनं सती जावं हे खरं, परंतु स्त्री जर गर्भवती असेल किंवा तिला तान्ह मूल असेल तर तिनं सहगमन करू नये. त्या स्त्रीला स्तनपान करणारं लहान मूल असताना जर तिने सहगमन केलं तर ते महापाप ठरतं. पती घरापासून दूर बाहेर गावी निधन पावला असेल तर सहगमन करण्याची गरज नाही. वैधव्य आलेल्या स्त्रीनं विधवेच्या आचार धर्माचं यथाविधी पालन केलं तर तिला सहगमन केल्याचंच पुण्य मिळतं. वैधव्य आलेल्या स्त्रीनं केशवपन करावं, नित्य स्नान करावं, एकभुक्त असावं, एक धान्याचं अन्न तिनं खावं. तिनं 3 दिवसांनी, 5 दिवसांनी, 15 दिवसांनी किंवा महिन्यात एक तरी उपोषण करावं किंवा चांद्रायण व्रत करावं. वृद्धापकाळी एकभुक्त असावं किंवा फलाहार, शाकाहार घ्यावा किंवा केवळ जीव तगवण्याकरता दूध प्यावं. विधवेनं पलंगावर झोपू नये, मंगल स्नान करू नये, अंगाला तेल लावू नये, सुगंधी द्रव्ये, फुले, विडा या गोष्टी वर्ज्य कराव्यात. पुत्र नसेल तर विधवेनं पितरांच्यासाठी विधिपूर्वक तर्पण करावं. भगवान विष्णूची नित्य पूजा करावी. गुरु असतील तर त्यांच्या संमतीनं तीर्थयात्रा, उपवास, व्रत करावी. आपण सुवासिनी असताना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या त्या त्या वस्तूंचं सत्पात्री ब्राह्मणाला दान द्यावं. विष्णूचं स्मरण करीत माघस्नान करावं. वैशाखात जलकुंभदान करावं. कार्तिकात दीपदान, माघ महिन्यात तीळ आणि तूप यांचं दान करावं. वैशाखात पाणपोई घालावी. शंकराची पूजा करावी, त्यामुळे अनंत पुण्य लाभतं. ब्राह्मणांच्या घरी पाणी पुरवठा करावा. अतिथीला अन्न द्यावं. अतिथीला पाय धुण्यासाठी पाणी द्यावं. त्याला छत्र, पादत्राणं द्यावीत. कार्तिकात सातूचं अन्न खावं. कास्य पात्रात भोजन करू नये, पत्रावळीवर जेवावं. कार्तिक महिन्यात वांगी, उडीद, मसूर, मीठ, तेल, मध आणि द्विदल धान्य वर्ज्य करावीत. कार्तिकात घेतलेल्या व्रताचं उद्यापन करावं आणि ज्या गोष्टी वर्ज्य केल्या असतील त्यांचं ब्राह्मणाला दान द्यावं. कास्य पात्रातून तुपाचं दान द्यावं. भूमिशयन केलं असल्यास पलंगाचं दान द्यावं. माघ महिन्यात ब्राह्मणाला तिळाचे लाडू द्यावेत. थंडीपासून निवारण होण्यासाठी सरपण, वस्त्र, घोंगडे यांचं दान करावं. भगवान शंकराची आणि विष्णूची यथाविधी पूजा करावी. शंकराला रुद्राभिषेक करावा. पुत्र असेल तर त्याच्या आज्ञेत राहावं. आत्मा वै पुत्र नाम, म्हणजे पतीच पुत्र रूपानं जन्मास येतो हे श्रुतिवचन लक्षात ठेवावं. विधवेनं कधीही चोळी घालू नये. पांढरं वस्त्र परिधान करावं. ही पुण्यकृत्य दिवंगत पतीला नरकापासून वाचवतात. बृहस्पतींनी अगस्त्यांच्या आश्रमात सर्व देवांना जो आचार धर्म सांगितला तो त्या ब्रह्मचारी तपस्व्यानं त्या ब्राह्मण स्त्रीला सांगितला. मग तो तिला म्हणाला, मी तुला 2 मार्ग सांगितले आहेत, सहगमन करणं किंवा विधवेच्या आचार धर्माचं पालन करणं. तुला जो पसंत असेल त्या मार्गानं जा. दोन्ही मार्ग परलोकाची प्राप्ती करून देणारे आहेत. तुझ्या ठिकाणी धैर्य असेल तर सहगमन कर किंवा विधवेच्या आचार धर्माचं पालन करीत राहा. दोन्हींचं पुण्य सारखंच आहे. ब्रह्मचार्यानं असं सांगितलं असता ती ब्राह्मण स्त्री हात जोडून म्हणाली, यती महाराज, मी खूप लांबून इथं आले आहे. माझ्याबरोबर माझ्या नात्या गोत्यातील कुणीही नाही. असं असताना तुम्ही माझं सांत्वन केलं, मला सदुपदेश केलात. तुम्ही खरोखर माझे बंधू वडील आहात. तुम्ही मला 2 मार्ग दाखवलेत, पण विधवा म्हणून जगणं मला झेपणार नाही. मी तरुण आहे. कारण नसताना लोक माझी वाटेल तशी निंदा करतील. मला नको ती दूषणं देतील. मला वैधव्यानं जगणं नकोसं होईल. त्यापेक्षा पतीबरोबर जाणंच योग्य ठरेल.
मी सती जाण्यास तयार आहे. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, तुझी इच्छा असेल तसं कर. तू मोठ्या आशेनं श्री गुरूंचं दर्शन घेण्यासाठी खूप लांबून आली आहेस. तुझी इच्छा पूर्ण झाली नाही याचं वाईट वाटतं. पण प्रारब्ध कुणाला चुकलंय? जे विधी लिखित आहे ते टळत नाही. तुला सहगमन करण्याची इच्छा आहे ते ठीक आहे, पण तत्पूर्वी एक कर. देवादिकांनाही आपलं विधिलिखित टाळता येत नाही, पण गुरुकृपेनं ते विधिलिखित बदलू शकतं. म्हणून तू सहगमन करण्यापूर्वी संगमावर जाऊन श्री गुरूंचं दर्शन घे. त्या स्त्रीनं ते मान्य केलं. त्या ब्रह्मचार्यानं तिच्या कपाळी भस्म लावलं, तिला 4 रुद्राक्ष दिले आणि सांगितलं, 2 रुद्राक्ष पतीच्या गळ्यात बांध, एक रुद्राक्ष त्याच्या दोन्ही कानांना बांध. श्री गुरूंचे पाय धुताना ब्राह्मण रुद्रसूक्त म्हणतात ते चरणतीर्थ घेऊन स्वतःच्या आणि पतीच्या देहावर शिंपड. सुवासिनींना सौभाग्यदान दे, ब्राह्मणांना दक्षिणा दे, मग श्री गुरूंची आज्ञा घेऊन सहगमन कर, असं सांगून ब्राह्मण अचानक दिसेनासा झाला. मग त्या ब्राह्मण स्त्रीनं काही ब्राह्मणांना बोलावून आपल्या पतीच्या प्रेतावर योग्य ते संस्कार करवले. तिनं स्नान करून सौभाग्यलंकार आणि वस्त्र परिधान केली, कपाळी हळद कुंकू लावलं. मग लोकांनी प्रेत नदीच्या काठावर नेलं. मग ती स्त्री हातात अग्नी घेऊन प्रेताजवळ गेली. त्यावेळी ती केवळ 16 वर्षांची होती. तिच्या दर्शनासाठी गावातील अनेक स्त्रिया तिथं आल्या. त्या स्त्रीचा सती जाण्याचा दृढनिश्चय पाहून सर्व स्त्रिया तिची प्रशंसा करू लागल्या. या पतिव्रतेनं आपल्या 42 पिढ्यांचा उद्धार केला. सर्व स्त्रियांना अशीच सुबुद्धी होवो असं त्या म्हणत होत्या. मग त्या स्त्रीनं तिथे असलेल्या स्त्रियांना सौभाग्य वायनं दिली. सर्वांच्या पाया पडून ती म्हणाली, मी आता माहेरी जात आहे, मला प्रेमानं निरोप द्या. माझ्या सासू सासऱ्यांनी काही विचारलं तर हा येथील प्रकार त्यांना सांगू नका. त्यांना हे समजलं तर ते दुःखानं प्राणत्याग करतील. आम्ही भीमा तीरावर श्री गुरूंच्या जवळ आनंदात आहोत असंच त्यांना सांगा. इथं श्री गुरूंच्या दर्शनानं माझ्या पतीची प्रकृती खूप सुधारली आहे असं माझ्या सासू सासऱ्यांना आणि आई वडिलांना सांगा. मग तिनं आपल्या पतीच्या कानावर आणि गळ्यात 2 रुद्राक्ष बांधले. श्री गुरूंचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी ती संगमावर गेली. तिथं अश्वत्थ वृक्षाखाली श्री गुरु बसले होते. तिनं त्यांच्याजवळ जाऊन नमस्कार केला. तेव्हा श्री गुरूंनी तिला आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. श्री गुरूंनी दिलेला आशीर्वाद लोकांना मोठा चमत्कारिक वाटला. ते हसून म्हणाले, स्वामी, तुम्ही हा कसला आशीर्वाद दिलात? अहो, ह्या स्त्रीचा पती मरण पावलाय आणि आता ती सती जाण्यास निघाली आहे. सती जाण्यापूर्वी तुमचं दर्शन घ्यावं म्हणून ती आपल्या चरणापाशी आली आहे, असं लोकांनी सांगितलं असता श्री गुरु म्हणाले, हे कसं शक्य आहे? मी दिलेला आशीर्वाद कदापि खोटा ठरणार नाही, यात कसलीही शंका बाळगू नका. ते प्रेत इथं आणा. आश्चर्यचकित झालेल्या लोकांनी धावत जाऊन ते प्रेत आणलं आणि श्री गुरूंच्या समोर ठेवलं. श्री गुरु म्हणाले, ते प्रेत सोडा, त्याचे कपडेही काढून टाका. लोकांनी तसं केलं असता श्री गुरूंनी अभिमंत्रित केलेलं तीर्थ शिंपडलं. श्री गुरूंनी त्या प्रेताकडे अमृत दृष्टीनं पाहताच तो मृत ब्राह्मण झोपेतून जाग झाल्याप्रमाणे उठून बसला. त्यानं इकडं तिकडं पाहिलं. आपण नग्न आहोत, आपल्या भोवती अनेक लोक जमले आहेत आणि आपली पत्नी आपल्याकडे अवाक होऊन पाहत आहे. हे सगळं पाहून आपण हे काय पाहतो आहोत हेच त्याला समजेना. त्यानं झटकन अंगावर वस्त्र घेतलं आणि पत्नीला विचारलं, हा सगळा काय प्रकार आहे? मी कुठे आणि हे सगळे लोक कशासाठी जमलेत? तो ब्राह्मण असं विचारू लागला तेव्हा त्याच्या पत्नीनं पहिल्यापासूनची सगळी हकीकत त्याला सांगितली. मग ती दोघं श्री गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांची अनेक प्रकारे स्तुती करू लागली. अहो श्री गुरु, तुमचा जय जयकार असो. आम्ही केवळ पापी म्हणूनच आपणास विसरलो. तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहात. कृपासागरा, आमचं रक्षण करा. तुम्ही जगाचा उद्धार करण्यासाठीच मनुष्य वेशात पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात. सर्व भूतमात्री चराचरात तुम्हीच आहात. आता आमचं रक्षण करा. आमच्या अपराधांना क्षमा करा. आता आम्हाला जन्ममरण नको. तुम्ही ज्यांच्यावर कृपा करता त्याचे 4ही पुरुषार्थ सिद्धीला जातात. या ब्राह्मण पती पत्नीनी
असं स्तवन केलं असता प्रसन्न झालेले श्री गुरु त्यांना म्हणाले, आता कसलीही चिंता करू नका. तुमचे सर्व दोष नाहीसे झाले आहेत. तुम्ही अष्टपुत्र पूर्णायुषी व्हाल. तुम्हाला 4 पुरुषार्थ प्राप्त होतील. शेवटी तुम्ही जीवनमुक्त व्हाल. तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. याच वेळी तिथं असंख्य स्त्री पुरुष जमले आणि ते आनंदानं श्री गुरूंचा जय जयकार करू लागले, त्यांना वंदन करू लागले. त्यावेळी तिथं असलेला हीन बुद्धीचा ब्राह्मण श्री गुरूंना म्हणाला, सर्व वेद शास्त्र पुराणे सांगतात की विधी लिखित कधीही टाळता येत नाही. मनुष्याला त्याच्या प्रारब्धानुसार मृत्यू येतो. मग हा ब्राह्मण त्याच्या प्रारब्धानुसार मरण पावला असता पुन्हा जिवंत कसा झाला? त्यावर श्री गुरु म्हणाले, मी सांगतो ते नीट ऐक. या ब्राह्मणाला पुढचा जन्म जो येणार आहे त्यातील काही वर्ष आयुष्य या ब्राह्मणाला मी या जन्मी मिळावीत अशी विनंती ब्रह्मदेवाला केली आणि या ब्राह्मणासाठी 30 वर्ष मागून घेतली. श्री गुरूंचे हे शब्द ऐकताच सर्व लोक अक्षरशः अवाक झाले. प्रत्यक्ष विधिलिखित बदलण्याचं सामर्थ्य केवळ श्री गुरूंच्या ठायी आहे हे पाहून सर्व लोक श्री गुरूंना वारंवार वंदन करू लागले, त्यांचा जय जयकार करू लागले. मग सर्वजण श्री गुरूंना वंदन करून आपापल्या घरी गेले. या प्रसंगानं श्री गुरूंची कीर्ती 10 दिशांना पसरली. मग त्या ब्राह्मण पती पत्नींनी संगमात स्नान करून श्री गुरूंची यथासांग पूजा केली, मोठा दानधर्म केला. श्री गुरूंची मनोभावे आरती केली. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, यानंतर एक मोठी अद्भुत कथा घडली, ती मी तुला सांगतो, लक्षपूर्वक ऐक. अशा रीतीनं श्री गुरुचरित्रामृतातील वैधव्य आचार धर्म मृत ब्राह्मण जिवंत झाला नावाचा अध्याय 32 समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.